श्री स्वामी समर्थ. उद्या पहिली श्रावण सोमवारी, नागपंचमी. सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. पितृदोष व गरिबी कायमची नष्ट होईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझे मैत्रिणो आणि माझ्या भावांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्य आणि सुखाच्या अत्यंत आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातली पहिली सोमवारी येत आहे. परंतु हा केवळ एक साधा श्रावण सोमवार नाही. या पहिली श्रावण सोमवारी नागपंचमी हा अत्यंत पवित्र सण देखील एकत्र आलेली आहे. शास्त्रानुसार श्रावण सोमवारी आणि नागपंचमी एकच दिवस येणं हा एक अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि अद्भुत अशा शुभ महासंयोग मानला जातं. अलीकडे देवांच्या देव महादेव आणि दुसरीकडे गळ्यातली मुख्य अलंकार मानली जाणारा नागदेवता, या दोघांची पूजा एकच दिवशी करण्याचा हा संपूर्ण योग प्रत्येक वर्षांनी जुळून आलेली आहे. श्रावण महिना हा तसंही भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यात पहिली सोमवार हा योग असल्यामुळे या दिवसाच्या आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व तब्बल हजारो पटींनी वाढलेले आहे. या दिवशी केला जाणारा एक छोटासा उपायामुळे तुमच्या आयुष्यातली कालसर्पदोष, पितृदोष, आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता कायमच्या दूर होऊ शकतो. हा महत्त्वाचा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी माझ्या तुम्हा सर्वांना अत्यंत नम्र विनंती आहे की व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही या शुभ योगाचा लाभ घेता येईल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि महादेवांच्या व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय, भगवान वासुदेवा, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, ओम गणपती हे नमः श्रद्धापूर्वक नक्की लिहा. या श्रावण सोमवार व्रत करून आपण अत्यंत भक्तिभावाने भगवान महादेवांची आणि माता पार्वतीची पूजा करत असतो, जेणेकरून शिवशक्तींचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सौदैव राहील. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण पृथ्वीवरला शिवतत्व हे खूप जास्ती प्रमाणामध्ये जागृत असतं. कारण असे मानलं जातं की या संपूर्ण महिन्यात भगवान महादेव हे स्वतः भक्तांच्या हक्केला धावून जाण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पृथ्वीवर निवास करत असतात. भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहे. भक्तांले अत्यंत त्यांची साधे भावनेने वाहिलेली एक तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र देखील ते लगेच स्वीकार करतात आणि भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात. आणि मंडळी, यंदा या पहिली सोमवारी नागपंचमीची सण असल्यामुळे या दिवसाच्या ऊर्जा आणि महत्त्व अत्यंत पटीने वाढलेली आहे. आपण सर्वांची माहिती आहे की नागदेवता हे भगवान महादेवांची गळ्यातली मुख्य अलंकार आहे. जिथे महादेव असतात तिथे नागदेवता वास असतं. शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने घरातली कालसर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष पूर्णपणे शांत होतात. ज्या लोकांना आयुष्यात सतत अडचणी येतं, कामात अडथळे येतं किंवा गुप्त शत्रूंचा त्रास असतं, त्यासाठी नागपंचमी आणि श्रावण सोमवारांचा हा एकत्र आले योग म्हणजे एक संपूर्ण संधी आहे. या दिवशी नागदेवतांचे आणि महादेवांची एकत्र सेवा केल्याने घरातली नकारात्मकता, शक्ती, आजारपण आणि भीती कायमचे नष्ट होतो, असे शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की म्हणूनच प्रत्येक जण या श्रावण सोमवारी आणि नागपंचमीची या महायोगावर भगवान शिवांच्या व नागदेवतांची भक्तिभावाने पूजा अर्चा, सेवा, विशेष मंत्र जप आणि प्रभावी उपाय करत असतात. ज्या प्रकारे श्रावण हा संपूर्ण महिना अतिशय पवित्र मानला जातं, तितकेच पवित्र आपल्या शरीर देखील असावं आणि आपला मन देखील निर्मळ असावे. कारण जिथे स्वच्छता आणि पवित्रता असतं तिथे शिवतत्वाच्या आणि लक्ष्मीचे वास असतं. आणि म्हणूनच या दिवशी अनेक भाविका भक्त पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. श्रावण महिन्यामध्ये पहिली सोमवारच्या अगोदर अनेक गावागावातून कवडी भक्ती कावड घेऊन पवित्र गंगेवरती किंवा तीर्थवर जात असतात.
जिथे स्नान करून ते गंगेचे पवित्र पाणी आपल्या घरी येऊन येतात आणि संपूर्ण श्रावण महिना हेच गंगेचे पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकून पवित्र स्नान करत असतात. हेच गंगाजल अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करतात. परंतु मित्रांनो, मैत्रिणींनो, यंदा श्रावण सोमवारी नागपंचमी योग असल्यामुळे या स्थानाच्या महत्त्व लाखपट्टीने वाढलेली आहे. नागदेवता हे साक्षात भगवान शिवशंकरांच्या अत्यंत लाडके आणि जवळच्या मानले जातं. भगवान शिवांच्या गळ्यात नागदेवता सौदव विराजमान असतात. म्हणजेच शिवांची आणि नागाचे भक्त एकमेकापासून वेगळी करताच येत नाही. नागपंचमीच्या दिवशी गंगास्नान किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने शरीरातले सर्व नकारात्मकता, ऊर्जतत्व, विकार आणि जन्मोजन्मांची दोष नष्ट होतात, अशी आपली प्राचीन धार्मिक मान्यता आहे. पण माता बहिणींनो, आपल्या सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही किंवा एखादी पवित्र नदी, तीर्थक्षेत्र हे आपल्या घराजवळ असतं, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक गंगास्नान करणे शक्य होतं नाही. म्हणूनच नागपंचमी आणि श्रावण सोमवारांच्या या अत्यंत दुर्मिळ महासंयोगावर आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात एक विशिष्ट वस्तू टाकायची आहे. हे एक छोटीशी वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने तुम्हाला साक्षात गंगेचे स्नान केल्याची पुण्यही प्राप्त होत असतं. उपायामुळे तुमची शरीरातली आणि घरातली सर्व नकारात्मकता, पितृदोष, कालदर्श, सर्पदोष आणि गुप्त शत्रूंचा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या मार्गातली सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या कितीही कठीणातली कठीण इच्छाही सहज पूर्णपणे होतील. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि उद्योग व्यवसायात भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, कोणत्या वेळात कोणत्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करायची आहे, याबद्दल सविस्तर अत्यंत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. माता बहिणींनो, चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच व्हिडिओला सर्वात आधी पाहण्यासाठी शेजारच्या बेलायकनलाही प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आजच्या हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोपी आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला 17 ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यातली पहिली सोमवारी करायची आहे. विशेष म्हणजे हा उपाय घरातली फक्त एकच व्यक्ती नाही तर घरातली प्रत्येक सदस्य आवर्जून करायची आहे. म्हणजेच ही जे दिव्य वस्तू मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ती वस्तू घरातली प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायची आहे. तुमच्या घरामध्ये अगदी लहानात लहान बाळ असेल किंवा मुला असेल, तरुण असेल व घरातली मोठे वयोवृद्ध व्यक्ती असेल, सर्वांना हा वस्तू पाण्यात टाकल्यामुळे पाण्याने स्नान करायला लावायची आहे. कारण एक छोटा उपायामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील आणि घरातली नकारात्मकता दूर पडून जाईल. आणि या दिवशी सर्वात मोठी चमत्कारी म्हणजे पहिली श्रावण सोमवारी नागपंचमी अत्यंत दुर्मिळ असा महासंयोग जुळून आलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नागदेवता हे साक्षात भगवान महादेवांच्या गळ्यातली सर्वात प्रिय अलंकार आहे. नागदेवतांच्या आशीर्वादाशिवाय महादेवांची सेवा अपूर्ण मानली जातं. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांच्या पूजा अर्चा केल्याने आणि हा स्नानाचे उपाय केल्याने घरातली जन्मोजन्माच्या पितृदोष, कालसर्पदोष आणि राहूकेतू अशुभ प्रभावी पूर्णपणे नष्ट होतील. अनेक माता बहिणींनो, या दिवशी आपल्याला भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, यांच्या प्रगतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी नागपंचमी व्रत व पूजा अर्चा करत असतात. ज्यामुळे यंदा सोमवारीच नागपंचमी असल्यामुळे शिवशक्ती आणि नागदेवतांच्या पूजा त्यांनी दुहेरी फळ देणारा हा संपूर्ण योग प्रत्येक वर्षानुवर्षांतर जुळून आलेली आहे. या महासंयोगाच्या दिवशी केलेली हे पवित्र स्नान आणि सांगितलेली छोटासा उपाय हे सामान्य दिवसापेक्षाही हजारो पटीनं जास्ती फलदायी ठरत असतात. यामुळे हा उपाय घरात
पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण पहा माता बहिणींनो आणि भावांनो, शास्त्रामध्ये काही विशिष्ट दिवसांच्या आणि नक्षत्राच्या महत्त्व हे खूप जास्ती सांगितलेलं असतं. अशा शुभ मुहूर्तावर केलेली छोटी छोटी उपाय आपल्या आयुष्यावर आणि पूर्ण प्रगतीवर खूप मोठी सकारात्मकता परिणाम करत असतात. म्हणूनच आपल्याला जे सोपी उपाय आहे ते यंदा श्रावण सोमवारी आणि नागपंचमी महासंयोगावर आवर्जून करायची आहे. बरेच वेळा आपण पाहतो की माणूस दिवस रात कष्ट करतो, मेहनत करतो, पावलं पावली तडजोड करतो, पण तरीही त्यांच्या अपेक्षित यश मिळत नाही किंवा त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. कष्टाला जेव्हा नशिबाच्या आणि ईश्वरांच्या आशीर्वादांची साथ मिळतं तेव्हाच यशाचे मार्ग मोकळे होतात. म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, आपल्या मनातली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि नशिबांच्या खंबीर साथ मिळण्यासाठी हा उपाय आवर्जून करायची आहे. तसेच आपल्याला सर्वांनाच ही प्रामाणिक इच्छा असतं की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसे, संपत्ती, मान सन्मान आणि यश मिळावं. आपल्या कुटुंबाला दिवसोदिवस भरभरून प्रगती व्हावे. लक्ष्मी, कुबेर आणि साक्षात भगवान शिव यांच्या अखंड कृपादृष्टी आपल्या घरावर राहावी. आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी किंवा कर्जाचा सामना करावे लागू नये. आपल्या कष्टांच्या सोना व्हावे यासाठी हा स्थानांची उपाय जी तुम्हाला मी सांगणार आहे ते अतिशय प्रभावी आणि सिद्ध मानले जातं. बरेच वेळी काय होतं की आता हे स्थान करण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यातली सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीचे पाणी काढायचे आहे. शक्य असेल तर कोमट पाणी घ्या, नसेल तर गरम पाणी घेतलं तरी चालेल. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे दूध. गाईच्या कच्चा दूध हे आहे जे तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. कच्चा दूध म्हणजे गरम न केलेले दूध असतं, तर ते तुम्हाला या चमच्याभर पाण्यात टाकायची आहे. या दिवशी दुधाने स्नान केल्याने आपल्या शरीर हे पवित्र होतं, शरीराच्या शुद्धीकरण होतं आणि म्हणूनच 1 चमचा दूध टाकायची आहे. यानंतर पुढची वस्तू ते म्हणजे ते गंगेचे पाणी म्हणजे गंगाजल. जर तुमच्याकडे एखादी पवित्र नदीचे पाणी असेल, गंगेचे पाणी असेल तर थोडासा पाणी ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर बघा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे गंगाजलाच्या बॉटली मिळतं, ते तुम्ही आणून ठेवा आणि प्रत्येक श्रावण महिन्यातली दिवशी तुम्ही गंगाजल टाकून स्नान केली तर चालेल किंवा सोमवारच्या दिवशी तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायची आहे. यामुळे देखील आपल्या शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं. आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आपल्या लागलेली आहे, शत्रूंचे त्रास आहे तर ते यासारख्या समस्या या ज्या आहेत तर ते दूर होतात. आणि यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बेलपत्र हे भगवान शिव महादेवांना अत्यंत प्रिय आणि बेलपत्र शिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही. म्हणूनच या दिवशी 1 बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, ज्यामुळे भगवान महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्ती होतं. या 3 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायची आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम सुद्धा म्हणू शकता. स्नान करून झाल्यानंतर आपल्या जे बेलपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेली होतं ते काढून आणि ते साईडला निर्मलामध्ये टाकून घ्यायची आहे. बाथरूममध्ये तसेच पडलेली राहू देऊ नका. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातली देवांच्या पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचे आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा. दुधाने, दह्याने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. शिवलिंगावरती तुम्हाला भस्म लावायची आहे. याच्याबरोबर बेलपत्र, पांढरी फुलं, शमीचे पत्र तुम्हाला अर्पण करायची आहे. तसेच तुमच्या घराजवळ जर महादेवाच्या मंदिर असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून जायची आहे. जाताना 1 तांब्याभर कलश घ्या, पाणी घ्या, शुद्ध पाणी आणि पिण्याचे पाणी, थोडी दूध, दही आणि मध कमी घ्यायची आहे आणि थोडासा तांदूळ तुम्हाला घ्यायची आहे. अखंड तांदूळ, कुठेही तुटलेली फुटलेली असू देऊ नका.
थोडासा अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे. जिथे गेल्यानंतर हे जेल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. या दिवशी शिवमुठ ही तांदूळ असणार आहे. ह्या व्यक्ती या दिवशी शक्ती भावाने शिवाला शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करतं त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात. पुरुष देखील ह्या उपाय करू शकता आणि स्त्री देखील हा उपाय करू शकता. कारण शिवमुठ तांदूळ असणार आहे. याच्याबरोबर जर तुम्हाला या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज करायचे आहे परंतु बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका. सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडला जात नाही. आपल्या आदल्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवा किंवा शिवलिंगावरती कुणी अगोदर बेलपत्र अर्पण केले असेल तर तेच उचलून घ्या, स्वच्छ धुवून काढा आणि पुन्हा ते अर्पण केलं तरी सुद्धा चालतं. बेलपत्र अर्पण करताना त्यांच्या देठ जे आहे ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायची आहे आणि पालता बेलपत्र हे ओला करून मागच तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करून बघा. 100% तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण असतील तर ते नक्की दूर होतील. हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे आणि खूप प्रभावी आहे. यामुळे हा नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.